श्रीराम. षष्ठम स्थानातल्या केतूबद्दल माहिती जाणून घेऊ. षष्ठम स्थान हे रिपुस्थान मानलं जातं. त्याच्यावरून रोग काय झालेले आहेत ह्याचे आपण बोध घेऊ शकतो. गुप्त शत्रूंचं स्थान मानलं जातं. नोकरीसाठी षष्ठम स्थान उत्तम मानलं जातं. किंवा मामा मावशीकडून मिळणारे जे सुख दुःख आहेत याचाही बोध आपण षष्ठम स्थानावरून घेऊ शकतो. रोजच्या दिनचर्येतले जे काही कष्ट आहेत जे आपण रोज करतो, जेव्हा जे काही काम आपण रोज एक्झिक्यूट करतो त्यासाठी आपण षष्ठम स्थानाचा विचार करतो. आणि तिथं जर आता केतू असेल, आता अर्थात षष्ठम स्थानामध्ये केतू आहे म्हणजे व्ययस्थानामध्ये राहू येणारच, कारण राहू केतू समोरासमोर असतात. तर सुरुवातीलाच मी इथं एक गोष्ट सांगतो की षष्ठम स्थानामध्ये केतू आहे तर ह्या व्यक्तीच्या लाईफमध्ये समस्या येतातच, म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच समस्या. पण बाकीच्यांचा केस अशी असते की त्यांना समस्या येतायत कशामुळं हे लक्षात येतं. पण षष्ठम स्थानामध्ये जर केतू असेल तर नक्की माझा प्रॉब्लेम काय आहे किंवा माझं समस्येचं मूळ कुठं आहे हे समजत नाही. अनेकदा अशा पत्रिका येतात की व्यक्ती जी आहे ही महिने ती आजारी असते आणि डॉक्टरांच्या गोळ्या औषधही चालू असतात, पण निदान झालेलं नसतं. नक्की कशामुळे आजार होतोय असं सुद्धा जे आहे हे षष्ठम स्थानातल्या केतूमध्ये दिसून येतं. तर षष्ठमातला केतू जो आहे तो डायग्नोसिस होऊ देत नाही. अगदी कधी कधी मी असं पाहिलेलं आहे तो डॉक्टरांना सुद्धाही गोंधळात पाडतो की ह्याचा आजार नक्की झालाय कशामुळे हे सुद्धा तो समजू देत नाही. असा तो षष्ठम स्थानातला केतू आहे. आणि मी अशा वेळी अनेक लोकांना हेच सल्ले देत असतो की जेव्हा तुम्हाला केतूची महादशा चालू असेल त्यावेळेस तुम्ही राहूची उपासना करा, आणि राहूची महादशा चालू असेल तर केतूची उपासना करा, कारण की दोघंही एकमेकांच्या मारक स्थानामध्ये ते बसलेले आहेत. हे ऍक्च्युली सिक्रेट आहे उपासनेमागचं. त्यामुळे केतू महादशा असेल तर राहूची उपासना करणं अपेक्षित आहे. त्यामुळं काही ना काहीतरी तुम्हाला सकारात्मक ऊर्जेचं वलय तयार होईल आणि तुमचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते नक्की काय आहेत हे सरफेसवर येतील, समजतील आणि त्यातनं मग कदाचित तुम्ही मार्ग काढू शकता. षष्ठम स्थानात जर केतू असेल ना तर या व्यक्तींना अनेक गुप्त शत्रू असतात. गुप्त शत्रू ह्याचा अर्थ असा आहे की रोज तुमच्या बरोबर येऊन हसत खेळत बोलणारा व्यक्ती सुद्धा तुमच्याबद्दल चांगला विचार करत नाही. दिस इज द रियालिटी ज्याच्या षष्ठम स्थानामध्ये केतू आहे. पुन्हा एकदा मी रिपीट करतो, त्यामुळे तुम्ही सावध राहत जा. एखादी व्यक्ती जर तुमच्याबरोबर रोज हसत खेळत येऊन बोलत असेल तर ती व्यक्ती सुद्धा तुमच्याबद्दल चांगला विचार करेलच ह्याची शाश्वती नाही. त्यामुळे अशा व्यक्तींनी नेहमी जशी 32 दातांमध्ये जीभ सुरक्षित राहते तसं राहणं फार गरजेचं आहे. अगदी सोसायटीमध्ये वावरताना किंवा नोकरीच्या ठिकाणी सुद्धा किंवा एखादी मीटिंग अटेंड करत असाल त्यावेळी सुद्धा. तर इथं फार चातुर्याने तुम्ही नोकरी करणं फार गरजेचं असतं ज्याच्या षष्ठम स्थानामध्ये केतू असतो. जर काही बालके असतील आणि ज्यांचा जन्म नुकताच झालेला आहे आणि 6व्या स्थानामध्ये केतू पडलेला आहे तर त्यांनी लहानपणापासूनच मुलांना योगासनाची सवय लावणं फार गरजेचं आहे. कारण की पुढे जाऊन असं होतं की बारीक सारीक आजार फार ह्या व्यक्तींना चिटकत जातात आणि दर 2-3 महिन्यातून काही ना काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम जे आहेत ते उद्भवत राहतात. त्याच्यानंतर षष्ठम स्थानामध्ये केतू आणि मंगळ असतील तर ह्या व्यक्तीने शक्यतो कोणत्याही प्रकारचे भांडणं जे आहेत ही करू नयेत. त्याच्यातून त्यांना काही ना काहीतरी तोटा जो आहे तो संभावतो. मंगळ केतू युती जी आहे हे सगळे ग्रह एका बाजूला, मंगळ केतू युती जी आहे ही एका बाजूला अशी युती आहे ती षष्ठम स्थानात जर पडली तर या व्यक्तीने इस्टेटी किंवा प्रॉपर्टी ह्याच्या वादातून कधीही भांडण करू नये. सरळ मार्गी जे काही मिळते तेच घ्यावं. जास्त संघर्ष करण्याच्या भानगडीत पडू नये. मी तर ह्या मताचा असतो की तुमचं जे काही रोजचं कर्तव्य आहे ते निमूटपणे करत राहावं. कोणाबरोबरही वादविवाद करत बसू नये. त्याच्यानंतर ह्या केतू मंगळ असणाऱ्या युतींचा एक दुसरा भाग मी तुमच्या समोर मांडतो ज्यांच्या षष्ठम स्थानात केतू मंगळ युती आहे.
गरज नसताना वादविवाद घालत बसणे, जे तुमच्या भल्यासाठीही नाहीये आणि चार लोकांच्या उपयोगाचंही नाहीये, त्याच्याबरोबर तुम्ही वादविवाद घालत बसताय आणि ह्यातनं वेळही वाया जाणार आहे तुमचा. त्याच्याबरोबर तुमची खराब बोलण्यामुळे तुमची कदाचित प्रतिमा जी आहे ती सुद्धा समाजामधून कमी होऊ शकते. आणि लूज कमेंट्सही पास करण्याची सवय केतू मंगळ षष्टम स्थानात असणाऱ्या युतीला मिळालेली असते. केतू मंगळ युती षष्टम स्थानामध्ये असेल तर व्यक्तीचे लाखोनी रुपये जे आहेत हे शत्रूंकडेच अडकलेले असतात. आता जे हे व्हिडिओ बघत असतील त्यांना याचा अनुभव आलेलाच असेल. पुन्हा एकदा मी रिपीट करतो, केतू मंगळ युती जर षष्टम स्थानामध्ये असेल तर या व्यक्तीचे लाखोनी रुपये शत्रूकडेच अडकलेले असतात. करोडोनी म्हणायलाही काय हरकत नाही. जे करोडोमध्ये मिळतात त्यांचेही अडकलेले असतात, लाखोनी आहेत त्यांचेही अडकलेले असतात आणि त्याचे बिल जे आहेत ते वर्षानुवर्ष पास होत नाहीत. पण इथं एक लक्षात घ्या मित्रांनो, जर हे केतू मंगळ लाभस्थानाचे जर कार्यश असतील म्हणजे 11व्या स्थानाचे, तर त्यांना तो कालांतराने का असेना तो पैसा जो अडकलेला आहे तो मिळतोच. अगदी हजारो व्यक्ती जरी ह्या व्यक्तीच्या विरोधात गेले तरी सुद्धा ही व्यक्ती जी आहे त्यांच्यावर मात करून स्वतःच एक अस्तित्व समाजामध्ये कायम ठेवते. अनेक जण ह्या व्यक्तीचे पाय खेचायला उभारलेले असतात, पण ही व्यक्ती काय स्वतःचा पाय खेचू देत नाही. अशी तीव्र इच्छाशक्ती षष्टम स्थानातल्या केतू असणाऱ्या व्यक्तीकडे असते. मात्र हा केतू जो आहे हा लाभेशामध्ये असलेल्या ग्रहाच्या राशीत असावा, म्हणजे लाभस्थानात मंगळ आहे, मग षष्टम स्थानातला केतू हा मेष मधला असावा किंवा वृश्चिक मधला असावा. जर चंद्र मंगळ केतू ही तिन्ही ग्रह षष्टम स्थानामध्ये असतील तर व्यक्तीला कदाचित बदनामीच्या योगातून जावे लागते. पुन्हा एकदा रिपीट करतो, केतू, चंद्र आणि मंगळ हे तिन्ही ग्रह जर षष्टम स्थानामध्ये असतील तर कदाचित त्यांना बदनामीच्या योगातूनही जावं लागतं. त्यामुळे सोसायटीमध्ये वावरताना कुठलेही पाऊल काळजीपूर्वकच उचलावे. वाम मार्गाला जाऊ नये. गेला तर काही जणांचं चुकीच्या मार्गाला गेलेल्या व्यक्तींचे मॅटर्स जे आहेत ते बाहेर येत नाहीत, पण आपलं केस वेगळे आहे. त्यामुळे केतू, चंद्र, मंगळ युतीने सावधगिरीनेच पाऊल उचलावे, कुठलेही पाऊल असू दे. त्याच्यानंतर हा केतू जो आहे हा याची 5वी दृष्टी पडत आहे दशम स्थानावर, कर्मस्थानावर. जर ही व्यक्ती शेतकरी असेल तर अनेकदा शेती व्यवसायामध्ये सुद्धा तिला समस्या येताना दिसून येतात. व्यक्ती अधिकारी असेल तर अधिकाऱ्यांना मगाशीच मी सांगितलं की गुप्त शत्रू असतात आणि कदाचित काही कोर्ट कचेरी संबंधित जे योग असतात ते यांच्या पत्रिकेमध्ये तयार होताना दिसून येतात. हे का दिसून येतात? कारण की तुम्ही कॉन्शियस राहून कोणत्याही कागदावर सही करत नाही, ब्लँकली सही करता किंवा तुम्ही अलर्ट नसता काम करताना, त्यामुळे तुमच्यावर ही संकटे येत राहतात. जर शनी केतू युती षष्टम स्थानामध्ये असेल आणि समोर राहू असेल तर हा जो योग आहे हा राजयोग म्हणायला काही हरकत नाही. मी इथं निगेटिव्ह भाग थोडासा डिस्कस करत नाही या आजारपणाबद्दल, पण पॉझिटिव्ह डिस्कस करतो. शनी केतू ही जी युती आहे ही सर्वात पॉवरफुल आहे. दिस इज द मोस्ट पॉवरफुल कंजंक्शन. शनी केतू षष्टम स्थानातलं. अनेक शत्रू समोर येतील ह्या व्यक्तीच्या आणि धारातीर्थी पडतील. ह्याच्यामध्ये फक्त एकच काम आहे व्यक्तीचं आणि ह्याला नशीब साथ देतं की शत्रूला समोरच्या हरवण्याचं. फक्त यांनी मानसिक संतुलन जे आहे ते संघर्षाच्या विरोधात जाऊन ढासळू देऊ नये. संघर्ष करताना नेहमी मानसिक संतुलन जे आहे हे घट्ट ठेवावे. शनी केतू तुम्हाला नेहमी मदत करायलाच असतील तिथं. त्याचबरोबर हा शनी केतू योग जो षष्टम स्थानात आहे ह्या व्यक्तीला फार कष्ट करायला भाग पडतो. आतोनात कष्ट, ज्याची कुठेही लिमिटेशन्सच नाहीत, ज्याला कुठं थांबायचंच माहित नाही. जरी 100 वेळा पडला तरी 101 वेळा ही व्यक्ती जी आहे ती उठून उभी राहते आणि पुन्हा त्या संकटावर मात करते. अशी शनी केतू युती असते आणि ती षष्टम स्थानातच तेवढी प्रबळ फळ देताना दिसून येते. अजून एक गोष्ट मला ह्याच्यामध्ये चांगली दिसून आली
की शनी केतू युती जी आहे अंशात्मक ही षष्ठम स्थानात आहे, मात्र शनी जो आहे हा नवमांश कुंडलीत जर पुष्कर नवमांशामध्ये गेला असेल तर मात्र ही व्यक्ती अधिकारी होते किंवा हिच्या हाताखाली हजारो लोक काम करताना दिसून येतात. नेहमी ऑर्डर सोडण्याची सवय असते आणि त्यांच्याकडून काम करून घेण्याची सवय असते. पुष्कर नवमांश हा जो भाग आहे, मी ह्याची फिलॉसॉफी ज्योतिषशास्त्रात नक्की काय हे एक दिवशी मी सेपरेट व्हिडिओमध्येही सांगेन. त्याच्यानंतर केतू जो आहे हा ह्याची दृष्टी व्ययस्थानावर पडते, म्हणजे 12व्या स्थानावर पडते. तर लहानपणी ह्या व्यक्तीला म्हणजे जन्म घेतल्या घेतल्या ह्या व्यक्तीला काही ना काहीतरी बारीक सारीक आजारपण जे आहेत ती लागू शकतात आणि थोडंसं आईचं सुख जे आहे ते फार कमी मिळताना दिसून येतं जर षष्ठमात केतू असेल तर. आणि कालांतराने मिळतं, पण एवढा काही तो सिरियस प्रॉब्लेम नाही. शेवटी जी दशा चालू असते जन्मता, त्या जन्माच्या वेळेच्या दशेवर अनेक गोष्टी अवलंबून असतात, पण थोडा तरी इफेक्ट का असणं हा दिसून येतो. ह्याची 9वी दृष्टी जी आहे ही द्वितीय स्थानावर पडत आहे, त्याला आपण धनस्थान म्हणतो. त्यामुळे ह्या व्यक्तीची खर्च जे आहेत ते जास्त करून हॉस्पिटलमध्येच होताना दिसून येतात. आता केतू जो आहे हा डिटॅचमेंटचा कारक आहे, मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलेला आहे. आणि त्या धनस्थानाची हानी जी आहे हा केतू करत असतो. त्याच्यानंतर एकटा केतू जर असेल तर तो चांगला आहे, पण बुध केतू युती षष्ठम स्थानामध्ये आहे आणि जर हा केतू द्वितीय स्थानावर दृष्टी टाकत असेल तर मात्र व्यक्तीला वायफळ बडबड करण्याची फार सवय असते, खोटं बोलण्याची फार सवय असते आणि त्या खोटं बोलण्यामुळे ती व्यक्ती समाजामध्ये स्वतःचं अस्तित्व गमावून बसते. त्यामुळे बुध केतू युती जर षष्ठम स्थानामध्ये पडली तर अशा गोष्टी अनेक वेळा प्रखरसाने दिसून येतात. आता इथं बुध केतू युती एक वेगळा रिसर्चचा पार्ट आहे, मी तो सेपरेट एका व्हिडिओमध्ये सांगेनच, पण थोडक्यात मी आता सांगून गेलो. त्याच्यानंतर जसं मी मागच्या पंचम स्थानातल्या केतू बद्दल सांगितलं तसंच ही षष्ठम स्थानातल्या बुध केतू युती बद्दल सांगतो मी. मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी एवढी काही प्रगत नाहीये, पण व्हिटॅमिन डिफिशियन्सी जी आहे ती जर बुध केतू युती षष्ठम स्थानामध्ये असताना दिसून येते आणि ती फार कमी वयातच दिसून येते. त्यामुळे जर तुम्ही लहानपणी बालक जर आता त्याचं वय जर लहान असेल तर तुम्ही तिथं नियमित योगासनांचाच अभ्यास ठेवावा. भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलेली योगासने जी आहेत ती एकदम उत्कृष्ट आहेत सर्व आजारांवर मात करण्यासाठी. त्यामुळे त्याच्यावरच तुम्ही जास्त भर द्यावा लहानपणापासूनच. त्याच्यानंतर षष्ठम स्थानात जर केतू असेल तर व्यक्तीच्या घरामध्ये वेस्ट साईडला म्हणजे वेस्टच्या जवळजवळ म्हणजे पश्चिम दिशेला तिथं कोणताही जड वस्तू किंवा काही पडीक वस्तू ज्या आहेत त्या ठेवू नयेत. नेहमी स्वच्छता तिथं मेंटेन करावी जेणेकरून घरामध्ये सकारात्मकता जी आहे ती फिरत राहील. त्याच्यानंतर षष्ठम स्थानातला केतू जो आहे हा जर शुक्राच्या युतीमध्ये षष्ठम स्थानामध्ये असेल तर व्यक्तीला प्रेम प्रकरणामधून काही ना काहीतरी चुकीच्या गोष्टी आयुष्यात घडू शकतात. तिथं तुम्ही पूर्ण सावध राहणं फार गरजेचं आहे. चुकीच्या म्हणजे अगदी तुमचं करिअरही तिथं संपू शकतं. इथं जाऊन मी तुम्हाला अलर्ट करत आहे. त्यामुळं तुम्ही केतू शुक्र युती जर षष्ठम स्थानात आपल्या असेल तर बी अलर्ट, टेक एव्हरी स्टेप विथ फुल कॉन्शियसनेस. प्रत्येक तुमची पायरी जी आहे पाऊल जे आहे ते उचलताना पूर्ण कॉन्शियस राहूनच तुम्ही उचला. त्याच्यानंतर हा केतू जो आहे हा केतू व्ययस्थानावर दृष्टी टाकत असल्यामुळे अनेकदा का असणं व्यक्तीला परदेशात जाऊन येण्याचे योग जे आहेत ते तिथं तयार होताना दिसून येतात. जर ह्या षष्ठम स्थानातले केतूची दशा 50च्या वर्षानंतर 50 नंतर लागली तर व्यक्तीला असाध्य आजार जे आहेत ते जडू शकतात. जर ह्या केतूची दशा बालपणीच लागली तर म्हणायचं सुंठे वाचून खोकला गेला. लहान वयातच अनेक आजार होतात आणि ते निघून कव्हर होऊन जातात आणि पुढची लाईफ जी आहे ती सुखकर होते, आरोग्यदायी होते. मग असं जर तुमच्या जन्मकुंडलीमध्ये षष्ठमात जर केतू असाल तर मी अनेकदा हे सूचित करतो की तुम्ही वास्तुतज्ञांकडूनच आपण घर जे आहे ते दाखवून घेणं फार गरजेचं आहे. त्यांच्यानुसार थोडेफार बदल केले तर ज्या काही असाध्य आजार जे आहेत ते थोडेफार तुम्ही ताब्यात आणू शकता किंवा अनावश्यक काळजी करण्याची सवय जी आहे
ही तुम्ही ताब्यात आणू शकता. आणि षष्ठमात जर ज्या व्यक्तीचा केतू असेल तर ही व्यक्ती अनेक वर्ष एकाच घरामध्ये राहते आणि त्याच्या नकारात्मक विचारांमध्ये मुळे तिथलं वातावरणही नकारात्मक झालेलं असतं आणि त्यामुळे त्या वास्तूमध्ये काही ना काहीतरी निगेटिव्ह लहरी ज्या आहेत त्या तिथं साठून राहू शकतात. म्हणून तिथे नियमित नामस्मरण, मंत्रजाप किंवा वास्तुतज्ञांच्या सल्ल्यानुसार काही ना काहीतरी बदल केला तर थोडासा आराम मिळू शकतो. ह्याच्याही आधी मी सांगितलेले आहे, ज्योतिषशास्त्र असू दे किंवा वास्तुशास्त्र असू दे, नशीब काय बदलणार नाही तुमचं, पण थोडाफार रिलीफ जो आहे तो मिळताना तुम्हाला दिसून येतो. आय जस्ट वॉन्ट टू पुट द रियालिटी बिफोर यू. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो जरूर कमेंट्सद्वारे कळवा. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर, श्रीराम.